Hey, good morning, my dear friends and students. I'm Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. सहावीचा अभ्यासक्रम बदललेला आहे आणि सहावीचा आपण मॅथमॅटिक्सचा पहिला लेसन तुमच्यासाठी घेऊन आले आणि भरभरून प्रतिसाद दिला आणि तुम्ही सगळ्यांनी खूप रिक्वेस्ट केली की सहावीचे सायन्सचा पण लेसन घेऊया. तर हे आहे सायन्सचं पुस्तक की जे बाजारात आता आलेलं आहे आणि ह्या सायन्समधल्या प्रत्येक कन्सेप्ट तुमच्या डिटेलमध्ये क्लिअर करणार आहे आपल्या ह्या व्हिडिओजमध्ये. ही आहे तुमची इंडेक्स, दिसते तुम्हाला? ही तुमची इंडेक्स आहे. हे चॅप्टर्स सगळे दिलेले आहेत. एकूण किती चॅप्टर्स आहे तुम्हाला? 13 लेसन आहे. पण काही टेन्शन घेऊ नका, हे 13 लेसन तुमचे अगदी छानपैकी इथे मी क्लिअर करणार आहे. आणि हे आहे फायनली आपलं पहिलं चॅप्टर आणि ह्या पहिल्या चॅप्टरचं फर्स्ट पेज. तर काय काय छान छान इंटरेस्टिंग सगळ्यात महत्त्वाचं तुमची जी क्युरिओसिटी ती शेवटपर्यंत अशीच ठेवा आणि शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला व्हिडिओ आवडतो पण तुम्ही लाईक करायला विसरता, तर लगेच लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला जाणून घेऊया पहिला लेसन, कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तुमच्या सायन्सच्या पुस्तकामध्ये पहिल्याच तुमच्या पेजवरती कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम दिले. पण आपल्याला बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही बाळांनो. तुम्हाला खूप छान स्टोरी दिलेली आहे. कोणाची स्टोरी दिली तुम्हाला इथे दिसतोय? काय दिसतोय? डॉग दिसतोय. एका इंटरेस्टिंग अशा मोतीची स्टोरी तुम्हाला दिली आहे. तर मी आज तुम्हाला छानपैकी ही स्टोरी सांगणार आहे. कोणाची? मोती नावाच्या डॉगची. तर काय दिले बघा. दिस इज आवर मोती. 2 years ago when we brought him home he was a small puppy. 2 वर्षापूर्वी आम्ही काय केलं? आमच्या घरी एक छोटंसं पपी आणलं, कुत्र्याचं पिल्लू आणलं आणि 2 वर्ष आमच्याकडे ते होतं. आम्ही त्याला मस्त दूध पाजलं, त्याला खाऊ घातलं बघा. ॲट दॅट टाईम ही कुड नॉट इवन स्टँड प्रॉपरली. ज्यावेळेस ते छोटं होतं ना आमचं पिल्लू, त्यावेळेस ते नीट उभं पण राहू शकत नव्हतं, चालू पण शकत नव्हतं, सारखं पडून घ्यायचं. पण ही यूज टू ड्रिंक द मिल्क ही गेव्ह हिम अँड स्लीप फॉर एव्हरी लॉंग टाईम. आणि मग काय? आम्ही त्याला दूध द्यायला सुरुवात केली, आम्ही त्याची काळजी घ्यायला सुरुवात केली, आम्ही त्याला पाणी पाजलं आणि मग ते छोटं होतं ना त्यावेळेस खूप वेळ झोपून राहायचं आणि दूध प्यायचं आणि झोपून राहायचं. नंतर बघा काय झालं. स्टोरी सगळ्यांनी छान नीट ऐकून घ्यायची. नाव मोती हॅज ग्रोन. बघा हे आमचं छोटंसं पिल्लू होतं, पपी होतं. नंतर आता हा मोठा झालाय आमचा मोती. आता बघा काय चेंजेस झाले ह्या मोतीमध्ये. इफ अ बॉल इज थ्रोन फार अवे ही रन्स टू गेट इट. ज्यावेळेस आम्ही असा बॉल फेकतो तो धावत धावत जातो आणि तो बॉल पकडून घेतो. आता बघा मोतीच्या बॉडीमध्ये काय काय चेंजेस होत आहेत. ही कॅचेस द बॉल इन हिज माउथ अँड ब्रिंग इट बॅक. तुम्ही पण तुमच्या आसपास हे डॉगचं उदाहरण बघितलं असेल ना. तुमच्या घरात पण तुम्ही कुत्र्याचं पिल्लू पाळलंय का? जर पाळलं असेल तर मला नक्की लिहा कॉमेंट सेक्शनमध्ये. आमच्याकडे हा मोती आहे. या मोतीची स्टोरी आता आपण कंटिन्यू करूया. इफ अ बिस्किट इज टॉस हाय अप ही जम्प अँड कॅचेस इन द एअर. आम्ही असं बिस्किटवरती टाकलं की तो लगेच हवेतल्या हवेत पकडायचं. आता बघा तुम्ही पण हे केलेलं असेल, तुमच्याकडे पण एखादा डॉग असेल. आता आम्ही कसं वरती बिस्किट किंवा पोळी टाकल्यानंतर तो कॅच घ्यायचा, तुमच्या घरी पण असा डॉग आहे का? तर करून बघा बरं हा प्रयोग. वरती एखादं बिस्किट किंवा पोळीचा तुकडा टाकून बघा बरं, तो कॅच घेतो की नाही. म्हणजे आमच्या मोतीसारखा तुमचा पण डॉग आहे की नाही हे पण समजेल. आता पुढे बघा. पहिले तो छोटा होता ना, मग आम्हाला त्याला ओढून ओढून असं त्याला वॉकला आम्ही घेत जातो, आम्हाला ओढायला लागायचं. पण आता तो इतका मोठा झाला, तो स्वतःच आम्हाला ओढण्याचं काम करतो कारण त्याची पॉवर वाढली आहे. व्हेन टेकन फॉर अ वॉक ही नाव पुल्स मी अलॉंग. मलाच ओढण्याचं काम करतो. असा हा आमचा इंटरेस्टिंग मोत. म्हणजे काय झालं? या मोतीच्या स्टोरीमधून तुम्हाला काय समजलं? मोती ग्र्यू अप बट ड्युरिंग दॅट टाइम मोती छोटा पपी होता. त्याच्यापासून त्याची ग्रोथ झाली, तो एवढा मोठा झाला. पण नक्की काय झालं? मोतीची वाढ झाली. बट इथे काय? बट हिज डॉग कॉलर, हिज लीश अँड हिज टॉयज. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे पहिल्या पेजवरती. आता डॉग कॉलर म्हणजे काय? ते कुत्र्याच्या मानेभोवती तो पट्टा लावलेला असतो माहिती ना, त्याला म्हणतात. तुमच्या पुस्तकात आता अंडरलाईन करून घ्या. हे बघा हा पट्टा दिसतोय, डॉगला लावलेला असतो. इथे हा पट्टा लावलेला असतो, याला तुम्ही म्हणणार डॉग कॉलर. याला म्हणणार डॉग कॉलर. मग माझ्या काय लक्षात आलं? त्याची जी डॉग कॉलर आहे हिज लीश. LEASH. लीश म्हणजे काय? लीश म्हणजे त्याला बांधलेली जी दोरी असते, ह्या दोरीला आपण काय म्हणणार? लीश म्हणणार आहोत. इंग्लिशमध्ये सायन्सच्या भाषेमध्ये काय म्हणणार? त्याला लीश म्हणणार आहोत. हिज डॉग कॉलर, हिज लीश आणि हिज टॉय. त्याला खेळायला आम्ही काही खेळणी पण दिले होते. हॅव ऑल रिमेन द सेम साईज. त्याच्यात काहीच बदल झाला नाही.
आमचा मोती मोठा झाला, त्याची ही जी डॉग कॉलर आहे ती पण वाढली नाही, त्याला जी दोरी होती ती पण वाढली नाही, त्याला जी खेळणी खेळायला दिली त्याच्यामध्ये पण काही बदल झाला नाही. दे डिड नॉट ग्रो लाईक मोती. व्हाय दिस हॅपन? मग हे असं का घडलं? यालाच तर म्हणतात विज्ञान. मग असं का घडलं तेच समजून घेणार आहोत आपण आजच्या या लेसनमध्ये. दिसतोय हा आमचा मोती आणि आमच्यासोबत काय करतोय? रनिंग करतोय. त्याच्या गळ्यामध्ये काय आहे? त्याची डॉग कॉलर आहे. पण मी त्याला आता मात्र लीश बांधलेलं नाही, म्हणजे ती जी दोरी असते त्या दोरीने त्याला बांधलं नाही. माझ्यासोबत तो मस्त रनिंग करतोय, मस्ती करतोय, सगळी मजा करतोय. पण हा मोती हळूहळू मोठा झाला. म्हणजे काय झालं? म्हणजे याच्या बॉडीमध्ये ग्रोथ झाली. म्हणजे सजीवांचं पहिलं लक्षण आपण या लेसनमध्ये शिकतो आहोत, दॅट इज लिव्हिंग ऑर्गॅनिझम शोज द ग्रोथ. काय होत असते? जे सजीव आहे त्या सजीवांची हळूहळू हळू काय होत असते? वाढ होत असते. आता तुम्हाला हे सेकंड पिक्चर दाखवलेलं आहे. आता काय सांगितलंय? मेनी थिंग्स आर शोन इन द पिक्चर, विच ऑफ देम नीड फूड, विच थिंग्स पिक्चर डोंट ग्रो. आता हे पिक्चर बघायचं. या पिक्चरमध्ये ज्यांना अन्न लागतं, ज्यांची वाढ होते, त्यांची आपल्याला एक वेगळी लिस्ट करायची आहे आणि ज्यांना अन्न लागत नाही, ज्यांची वाढ होत नाही, त्यांची वेगळी लिस्ट करायची. आता सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये लिव्हिंग कोण आहे? हा जो फार्मर आहे. फार्मर काय आहे? लिव्हिंग थिंग आहे. त्याच्यानंतर अजून लिव्हिंग कोणतं दिसतं रे? हे जे ट्री आहे मोठं, हे ट्री पण काय आहे? तुमचं लिव्हिंग ऑर्गॅनिझम. अजून छोटा छोटा ग्रास दिसतोय, हा शुगर केन दिसतोय. हे सगळं काय आहे? लिव्हिंग थिंग. अजून कुठल्या लिव्हिंग थिंग्स आहे? ही काय दिसते तुम्हाला? ही तुमची गोट आहे. बघितली असेल तुम्ही, बघितली का? गोट, शीप, हे पण काय आहे? लिव्हिंग थिंग आहे. अजून कुठल्या कुठल्या? हे बघा, हे शेतकऱ्याचे काय आहे? ऑक्सन, बुलक. काय म्हणतो आपण त्याला? एक असेल तर ऑक्स म्हणतो, बैल, आणि अनेक असेल तर काय म्हणणार त्याला? ऑक्सन. बैल जोडी आहे त्याच्याकडे डायरेक्टली. अजून काय दिसतोय? हा बॉय पण दिसतोय, हा शेतकऱ्याचा मुलगा पण दिसतोय. हा पण काय आहे? लिव्हिंग थिंग आहे. अजून रे? अजून तर माझ्या लक्षात येत नाही. बघा, ही हेन आणि तिची चिकन, कोंबडी आणि तिची पिल्लं. हेन अँड चिकन, हेन अँड चिकन. अजून काही राहिलं का रे माझ्याकडून? लिव्हिंग थिंग. बाकी हे सगळे. इथे बघा, इथे हे पक्षी पण दिसत आहेत, बर्ड्स. झाडावरती पक्षी पण बसलेले दिसत आहेत. हे पण काय आहे? तुमचे लिव्हिंग थिंग्स आहेत. म्हणजे ह्या ज्या गोष्टींची आपण लिस्ट केली आहे ही सगळी लिव्हिंग थिंग आहे. त्यांना जेवायला लागतं, त्यांची वाढ होते, म्हणून याला आपण काय म्हणतो? लिव्हिंग थिंग, सजीव म्हणत असतो. ठीक आहे. आता आपण लिव्हिंग थिंगची लिस्ट केली. आता आपण नॉन लिव्हिंग थिंग, निर्जीव, ज्यांची वाढ होत नाही आणि ज्यांना अन्न लागत नाही, अशांची लिस्ट करूया. आता आपण बघणार आहोत नॉन लिव्हिंग थिंग्स. निर्जीव वस्तू कोणकोणत्या आहेत? चला, मी लिहिण्याच्या अगोदरच तुम्ही तुमच्या आपल्या DS डिजिटलच्या कमेंट सेक्शनमध्ये टाका बरं, नॉन लिव्हिंग थिंग कुठल्या आहे. सगळ्यात मोठा तुमचा ट्रॅक्टर आवडतं ना सगळ्यांना, ट्रॅक्टर चालवायला. पण ट्रॅक्टरला जेवायला लागतं का रे? तुम्ही म्हणाल टीचर त्याच्यात डिझेल भरतात, पेट्रोल नाही. आपल्यासारखं जेवायला लागतं, त्याची वाढ होते का? नाही. सो ट्रॅक्टर इज नॉन लिव्हिंग थिंग. नंतर इथे काय दिसतात? वेगवेगळे युटेन्सिल्स दिसतात, भांडे दिसतात पडलेले, पाणी पिण्यासाठी ग्लास वगैरे. त्याच्यानंतर हे काय रे? हे तुम्हाला मराठीमध्ये काय म्हणतात? याला खुरपं म्हणतात आणि याला टिकाऊ म्हणतात. मग याला इंग्लिशमध्ये काय म्हणणार? फार्मिंग इम्प्लिमेंट्स. काय म्हणतात? फार्मिंग इम्प्लिमेंट्स म्हणतात याला. म्हणजे शेतकऱ्याचे जे त्याला शेती काम करण्यासाठी वापरणारे जे अवजार आहे ते पण काय आहे? नॉन लिव्हिंग. नंतर इथे बकेट दिसते, बकेट इज ऑल्सो नॉन लिव्हिंग थिंग. अजून एक खूप मोठी नॉन लिव्हिंग थिंग आहे बरं का याच्यामध्ये, पण मी ती बाकी तुमच्यासाठी ठेवते. तर ती कोणती थिंग आहे जरा मला कमेंट सेक्शनमध्ये लिहा. म्हणजे तुमचं या व्हिडिओमध्ये लक्ष आहे का आणि तुम्हाला लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग मधला फरक पण समजला का हे माझ्या लक्षात येईल. तर मी नक्की वाट बघते कुठली मोठी गोष्ट या चित्रामध्ये राहिलेली की जी नॉन लिव्हिंग थिंग आहे. म्हणजे तुमच्या काय लक्षात आलं की हे जे ॲनिमल्स आहेत या ॲनिमलची ग्रोथ होते, त्यांना अन्न लागतं. आता तुम्ही इथे बघू शकतात, हा काय दिसतोय? डॉंकी दिसतोय. त्याच्या पाठीवरती काय दिसतात? हे वेगवेगळे वुडन म्हणजे लाकूड दिसतंय. हे लाकूड काय आहे? नॉन लिव्हिंग थिंग आहे. इथे स्टोन्स आहेत, नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत, यांची वाढ होत नाही. पण हे जे प्लांट्स आहे, हे जे तुमचं डॉंकी आहे, याला अन्न लागतं, त्याची वाढ होते. म्हणजे ज्याला अन्न लागतं, ज्याची वाढ होते ते लिव्हिंग थिंग्स असतात. ज्याला अन्न लागत नाही, ज्याची वाढ होत नाही, त्याला आपण नॉन लिव्हिंग थिंग म्हणत असतो.
ठीक आहे. इथे तुम्हाला आपली छानशी ही स्पॅरो पण दिसते, ती पण खाते ना काहीतरी, दाणे खाते ना, म्हणजे ती पण काय आहे, लिव्हिंग थिंग आहे. हा जो प्रयोग आहे तुम्हाला तुमच्या घरी स्वतः करायचा आहे. काय दिलेलं आहे, गो टू लार्ज ट्री नियर युअर स्कूल ऑर होम. तुमच्या घरी, तुमच्या घराच्या आसपास किंवा तुमच्या शाळेमध्ये एक मोठं झाड असेल ना, त्या झाडाजवळ जायचं. किती सोपा प्रयोग आहे, सगळेजण करू शकतात. आणि काय करायचं तिथे जाऊन बघा. केअरफुली ऑब्झर्व ऑल दी स्मॉल अँड लार्ज लिव्हिंग ऑर्गॅनिझम अराउंड इट. मेक अ लिस्ट ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स. काय म्हणतात ते, त्या झाडाजवळ जायचं, शांतपणे बसायचं, नोटबुक घेऊन जायची, हातात पेन पण घ्यायचा आणि काय करायचं आपल्याला, सगळे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची काय करायची, आपल्याला लिस्ट करायची. तर तुम्ही सांगा बरं, या चित्रामध्ये तुम्हाला कुठले कुठले लिव्हिंग ऑर्गॅनिझम दिसतात. सगळ्यात महत्त्वाचं हे जे झाड आहे, हे झाडच काय आहे, मोठं लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. सो लिव्हिंग थिंग आहे, कारण झाडाची वाढ होते, त्याला सुद्धा अन्न लागतं. फक्त ते काय करतं, आपल्यासारखं या ठिकाणाहून या ठिकाणी, या ठिकाणाहून या ठिकाणी अशी हालचाल करू शकत नाही, पण त्यांच्या फांद्यांची वाढ होते. बरोबर आहे ना, ब्रांचेस त्याच्या वाढत असतात. ठीक आहे. सो इट इज लिव्हिंग ऑर्गॅनिझम. अजून इथे काय दिसते, एक तुम्हाला गर्ल दिसते तुमच्यासारखी, एक मुलगी. तिला टीचरांनी सांगितलं की असं जाऊन असं ऑब्झर्वेशन करायचं. सो ही जी गर्ल आहे ही पण काय आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. अजून काय दिसतंय, ही छोटी छोटी खारुताई दिसते तुम्हाला, स्क्विरल. ही काय आहे तुमची स्क्विरल, ही काय आहे तुमची लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. अजून काय दिसतोय रे, अजून मला इथे हा क्रो बसलेला दिसतो, कुठला बर्ड आहे आय डोंट नो. मग आपण डायरेक्ट बर्ड्स लिहूया तिथे. पक्षी, हे पक्षी पण काय आहे तुमचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम. इथे पण काही पक्षी दिसत आहेत. अजून काही दिसतंय का रे, हे तर आपल्याला डोळ्यांनी दिसतंय, पण अजून ह्या झाडाच्या आसपास अजून अशा अनेक गोष्टी आहे की ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, पण आपल्याला आपल्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही. ट्रंक, ब्रांचेस, लीव्स अँड फ्लावर्स, हे सगळे काय आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. हे छोटे छोटे ग्रास दिसतंय, इथे छोटे छोटे फ्लावर्स पण आलेले दिसतात, हे सगळे तुमचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. डिड यू स्पॉट एनी लिव्हिंग क्रिएचर इन रफ बार्क ऑफ द ट्रंक. पण तुम्ही दिसतंय का, इथे याची जी झाड आहे याच्या बार्कमध्ये, ढोलीमध्ये सुद्धा काही छोटे 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 किडे राहतात, कीटक राहतात, इन्सेक्ट राहतात. ते तुम्हाला दिसले का. मग बघा, on the leaves or in the soil beneath the tree there are any living organism hidden in the piles of fallen leaves. आता तुम्हाला हा शब्द नवीन आहे, पाइल्स ऑफ द फॉलन लीव्स म्हणजे काय रे बाळांनो, हे तुम्हाला सगळीकडे झाडं दिसतंय. हा काय दिसतोय तुमचा सबसे लंबा ॲनिमल, मान सगळ्यात मोठी जिराफ. मग इथे सगळा पाला पाचोळा पडलेला असतो, ढिगारा झालेला असतो, याला म्हणतात तुम्ही पाइल्स ऑफ द लीव्स. मग हा जो पाला पाचोळा असतो त्याच्या खाली सुद्धा तुम्हाला छोटे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम दिसतील. कुठले मायक्रो ऑर्गॅनिझम, चला बघूया. आता बघा, हे काय दिसतंय तुम्हाला, दिसतंय का, इतके छोटे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही. हे बघण्यासाठी काय लागतं आपल्याला, मायक्रोस्कोप लागत असतो. हा असा दिसतो मायक्रोस्कोप. तुमच्या सायन्स लॅबमध्ये आहे का असा मायक्रोस्कोप, ज्यातून तुम्ही हे छोटे छोटे जीव बघू शकतात. नक्की लिहा मला कमेंट सेक्शनमध्ये. आणि हा काय आहे, हा तर आपल्याला सगळ्यांना परिचित आहे. कोण आहे हा, हा आहे आपला ग्रँड पॅरेंट्स, आपला खापर पंजोबा. या दुनियेमध्ये सगळ्यात पहिले पाण्यामध्ये निर्माण झालेला सजीव कुठला, हा अमिबा. हे असे छोटे छोटे, तुम्हाला अमिबा पाहायचा आहे का, पण तो तुम्हाला उघड्या डोळ्यांनी दिसणार नाही. हा अमिबा जर तुम्हाला पाहायचा असेल ना, तर तुमची आसपास, तुमच्या घराच्या आसपास किंवा कुठे थोडीशी माती घ्यायची. ती माती काय करायची, इथे बघा अशी कवर स्लिप याच्यावरती घ्यायची, त्याच्यात थोडंसं पाणी वगैरे, इथे थोडासा पाण्याचा थेंब टाकायचा आणि वरतून मायक्रोस्कोप खाली दिसेल, तुम्हाला असं वळवळ करताना दिसेल, असा हा अमिबा. म्हणजे काही जे मायक्रो, म्हणजे काही डोळ्यांनी दिसतात आणि काही आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, असे हजारो करोडो मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या आसपास प्रेझेंट आहे. आता तुम्हाला काय दिसतं, हे वेगळंच काहीतरी दिसतं, पण हे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या आसपास प्रेझेंट आहेत की जे मायक्रोस्कोप खाली बघितल्यानंतर असे दिसतात. बघा, कोरोना आला होता, कोरोनाचा व्हायरस आपल्याला दिसत होता का, नाही, पण किती हजारो लोक मरून गेले त्या कोरोनाच्या व्हायरसमुळे. म्हणजे असे हजारो करोडो मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या आसपास काय असतात, प्रेझेंट असतात. आपण सगळ्या याची लिस्ट केली आता. डज युअर कंबाईन लिस्ट इन्क्लूड ग्रास ग्रोईंग अंडर द ट्री अँड स्मॉल सॅपलिंग. मग
आता तुम्ही काय करा, हा प्रयोग करताना तुम्ही एकटेच जाऊ नका, तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना सोबत घेऊन जा आणि त्याला वेगळी लिस्ट करायला लावा. कोणी कोणाचं कॉपी करायचं नाही बरं का, त्याला वेगळी लिस्ट करायला लावा आणि आपण वेगळी लिस्ट करा आणि दोघांचं मॅच होतं का ते बघा. येस, डेफिनेटली मॅच होणार आहे. तो पण ट्री लिहिणार, तुम्ही पण ट्री लिहिणार. पण कोणाच्या याच्यामध्ये स्मॉल सॅपलिंग्स म्हणजे काही तुम्हाला बिया पण खाली पडलेल्या दिसतील, छोटे छोटा ग्रास पण दिसेल. मग बघा इथे सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर सो लार्ज दे कॅन बी सीन फ्रॉम अ डिस्टन्स व्हाईल अदर आर व्हेरी स्मॉल. चला बघूया. काही प्राणी खूप मोठे असतात. हा आहे जगातला सगळ्यात मोठा मॅमेलियन, ब्ल्यू व्हेल. बघा किती मोठा आहे हा ॲनिमल, तुमचा ब्ल्यू व्हेल. म्हणजे त्याचं जे बॉडी आहे इतकी मोठी आहे की त्या सांगाड्यामध्ये एका वेळेस 5-5, 6-6 ट्रक बसू शकतात. असे मोठे मोठे प्राणी आहे. म्हणजे काही ब्ल्यू व्हेल सारखे, एलिफंट सारखे इतके मोठे असतात आणि काही इतके छोटे असतात की आपल्या उघड्या डोळ्यांनी आपण बघू शकत नाही. ते बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागतो, हा मायक्रोस्कोप वापरावा लागतो. असे सुद्धा ॲनिमल्स आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्याला या जगामध्ये बघायला मिळतात. मग आता बघा, सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर सो लार्ज दे कॅन बी सीन फ्रॉम अ डिस्टन्स. लांबून पण आपल्याला दिसतात. बट अदर्स आर व्हेरी स्मॉल. सम आर इवन मायक्रोस्कोपिक, सो टीनी दॅट कॅन बी सीन ओनली विथ कॅन नॉट बी सीन विथ अ नेकेड आईज. उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, मायक्रोस्कोप खाली पाहावं लागतं. रिगार्डलेस ऑफ देअर साईज एव्हरी लिव्हिंग थिंग्स नीड. तो छोटा असो, तो मोठा असो, तो केवढाही असो, प्रत्येक जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, सगळ्यात महत्त्वाचं काय शिकायचं आहे की त्याला जगण्यासाठी काय लागतं, हवा लागते. श्वास घेण्यासाठी त्याला खाण्यासाठी काय लागतं, अन्न लागतं आणि त्याला पिण्यासाठी काय लागतं, पाणी लागतं. सो लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या 3 बेसिक नीड तुम्हाला इथे समजलं असेल. अन्न, वस्त्र, निवारा. एअर, वॉटर अँड फूड. दीज आर द बेसिक नीड ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता तुम्हाला वाटतं छोटे छोटे किडे, त्यांचं पोट केवढं, त्यांना भूक लागत असेल का? नाही, त्यांना पण जेवण लागतं. ब्ल्यू व्हेल एवढा मोठा, एलिफंट एवढा मोठा, आपण केवढे, सगळ्यांना अन्न लागतं, सगळ्यांना श्वास घ्यावा लागतो, सगळ्यांना पाणी प्यावं लागतं. म्हणजे सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या या 3 बेसिक नीड आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. दे गेन एनर्जी फ्रॉम फूड विच अलो देम टू ग्रो. मग आता त्यांना एनर्जी कुठून मिळते? आपण जे जे अन्न खात असतो त्यापासून काय मिळते? प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला एनर्जी मिळत असते आणि या एनर्जी मिळवल्यावर काय होत असते? त्याची ग्रोथ होत असते, त्याची डेव्हलपमेंट होत असते. सो आय थिंक तुम्हाला हे सगळं बेसिक इथे समजलं असेल. तर आपण बघणार आहोत ह्या लेसनमधला पहिला पॉईंट, की ज्या पॉईंटचं नाव आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ग्रोथ म्हणजे काय रे? ग्रोथ ऑफ इन लिव्हिंग बिगिन्स इन नॉट जस्ट द इन्क्रीज इन. ग्रोथ म्हणजे काय? फक्त त्याची साईज वाढणं, त्याची हाईट वाढणं, त्याचं वेट वाढणं एवढंच असतं का? नो. त्याच्या वजनात पण वाढ होत असते, त्याच्या हाईटमध्ये पण होत असते, त्याच्या साईजमध्ये पण वाढ होत असते. बघा, हे कोण आहोत? आपण आहोत. सगळ्यात पहिले काय असतो? आपण छोटे छोटे बेबी असतो. जन्माला आल्यानंतर आपल्याला कुठल्याच क्रिया जमत नाही. 1 वर्ष असंच लोळत पडत असतो. नंतर हळूहळू आपण रांगायला लागतो. नंतर हळूहळू लडखडत असं उभं राहायला, क्राउलिंग करायला लागत असतो. नंतर ताट उभं राहायला लागतो आणि अशा पद्धतीने आपली वाढ होत जात असतो. आपण एक जेंटलमॅन बनत असतो. नंतर 40-50 वर्षाचे होतो आणि हळूहळू उतार वयात येतो आणि परत आपण म्हातारे होतो आणि मग परत काठी टेकत चालत असतो. म्हणजे हे काय आहे? हे काय दाखवतं तुम्हाला? आपल्या बॉडीमध्ये कशी ग्रोथ होत असते, कशी डेव्हलपमेंट होत असते. आता बघा, हा छोटा बेबी, त्याचं वजन आणि ह्या मोठ्या झालेल्या व्यक्तीचं वजन सारखं असणार आहे का? याची हाईट आणि त्याची हाईट सारखी असणार आहे का? याची साईज आणि त्याची साईज सारखी असणार आहे का? नाही. याच्यामध्ये काय होत असतात? चेंजेस होत असतात आणि यालाच आपण विज्ञानाच्या भाषेमध्ये काय म्हणणार आहोत? ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आता हेच तुम्हाला इथे दिलेलं आहे बघा. ॲज अ बेबी ग्रोज इट ऑल्सो लर्न्स न्यू स्किल. ते क्राउलिंग करायला शिकतं, स्टँडिंग, वॉकिंग, जम्पिंग. डेव्हलपमेंट. आता सगळ्यात महत्त्वाचं, डेव्हलपमेंट या शब्दाचा अर्थ काय बघा. इज द प्रोग्रेस इन अन ऑर्गॅनिझम ऑफ बॉडी. आपली जी पूर्ण बॉडी आहे, या पूर्ण बॉडीच्या, आता आपण बेबी होतो तेव्हा आपला हात किती होता? छोटा एवढा हात होता. आपला चेहरा केवढा होता? छोटा. पण ज्यावेळेस आपली ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होतं, आपल्या हाताची साईज वाढते,
आपल्या चेहऱ्याची साईज बदलत असते बघा. प्रत्येक वयात हे सगळं चेंज होत असतं कारण डेव्हलपमेंट होत असते. इंटेलिजन्स, आपण छोटे होतो तेव्हा आपल्याला एवढे आपण एवढे बुद्धिवान असतो का, आपल्याला काही समजत असतं, आपल्याला काही चांगलं वाईट काहीच समजत नसतं. पण ज्यावेळेस आपण मोठे होतो आपल्याला थोडं समजायला लागतं. याच्यामध्ये सुद्धा ग्रोथ होत असते. डेव्हलपमेंट इज द प्रोग्रेस इन अन ऑर्गॅनिझम बॉडी, इंटेलिजन्स, वर्क कॅपॅसिटी अँड स्किल्स. मग आता इंटेलिजन्स नाही, वर्क कॅपॅसिटी म्हणजे त्याचे काम करण्याची क्षमता सुद्धा वाढत असते. लहान असताना आपली काम करण्याची कॅपॅसिटी बघा आणि आत्ता आपली काम करण्याची कॅपॅसिटी त्याच्यामध्ये सुद्धा वाढ होत असते. त्यानंतर स्किल्स, पहिले आपण हातात पेन सुद्धा नीट धरू शकत नव्हतो. आपल्याला स्वतः जेवण सुद्धा करता येत नसतं, आपली मम्मी आपल्याला भरवत असते. पण आता आपण स्वतःचं काम स्वतः करतो, जेवण स्वतः करतो, आता सफाईदारपणे लिहितो, ड्रॉइंग करतो. म्हणजे हे स्किल्स सुद्धा काय होत असतात आपल्यामध्ये डेव्हलप होत असतात. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला पेपरमध्ये काय येणार आहे, व्हॉट इज मीन बाय डेव्हलपमेंट. मग अंडरलाईन करून घ्या सगळ्यांनी. डेव्हलपमेंटची डेफिनेशन इथे दिलेली आहे. व्हॉट इज मीन बाय डेव्हलपमेंट 5 टाइम्स लिहा ही डेफिनेशन. दॅट इज डेव्हलपमेंट इज द प्रोग्रेस इन डॅश 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 डॅश. कशामध्ये डेव्हलपमेंट होत असते, इन द बॉडी, इन द इंटेलिजन्स, इन द वर्क कॅपॅसिटी अँड इन द स्किल. या 4 गोष्टींमध्ये काय होत असते, डेव्हलपमेंट. पुढे काय दिले बघा, ऑल्दो लिव्हिंग ग्रोथ इन ॲनिमल्स अकर्स ओनली फॉर स्पेसिफिक पिरियड ऑफ देअर लाईफ. पण आयुष्यभर वाढत राहतो का रे 80 वर्षाचं होईपर्यंत? नाही, एक विशिष्ट काळ येतो की ज्या विशिष्ट काळामध्ये आपली ग्रोथ स्टॉप होते. कोणत्या काळामध्ये आपली ग्रोथ स्टॉप होते रे? नक्की लिहा मला कमेंट सेक्शनमध्ये, मी तुमच्या उत्तराचं वाट बघेल. ओके. प्लांट्स कंटिन्यू टू ग्रो ॲज लॉंग दे आर अल. पण वनस्पतींच्या बाबतीत तसं नाही बाळांनो. आपली ग्रोथ, आपली हाईट वाढणं थांबतं. आपलं वजन कमी जास्त होत राहतं आयुष्यभर, पण आपली हाईट आणि ग्रोथ ही एक विशिष्ट काळानंतर थांबते. पण वनस्पतींच्या बाबतीत, प्लांटच्या बाबतीत हे वेगळं आहे. जोपर्यंत प्लांट जिवंत आहे तोपर्यंत त्यांची काय होत असते, वाढ ही कंटिन्यू होत असते. मग लक्षात ठेवा तुम्ही, इथे फिल इन द ब्लँक्समध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्लांट्स कंटिन्यू टू ग्रो ॲज लॉंग ॲज दे आर डॅश डॅश अलाइव्ह. जोपर्यंत वनस्पती जिवंत आहे तोपर्यंत त्याची वाढ ही होतच राहते. त्याला पानं फुटतच राहणार, त्याला फुलं येणार, त्याला फळं हे येतच राहणार. ठीक आहे. वी कॅन ऑब्झर्व ग्रोथ इन ऑल द ऑर्गन्स ऑफ ॲनिमल्स. सगळ्या ॲनिमल्समध्ये पण तसंच आहे. जसं ह्युमन बिंगमध्ये आहे तसं प्राण्यांमध्ये त्यांच्या अवयव, छोटं कुत्र्याचं पिल्लू बघा आणि मोठं कुत्रं बघा, त्याच्या ऑर्गनमध्ये तुम्हाला डिफरंट दिसेल ना. Some parts of plant grow throughout its lifespan such as girth of the tree trunk. जो ट्री ट्रंक आहे वाढतच जाते त्याची साईज. द लेंथ ऑफ ब्रांचेस ज्या आहेत त्या वाढतच जातात. लेंथ ऑफ रूट खाली जमिनी, जेवढा मोठं झाड तयार होईल ना, मोठा वृक्ष होईल तसं ते त्याची जी मुळं आहेत जमिनीवरती खोल 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 जात असतात. ठीक आहे. ग्रोथ ऑफ सम ऑर्गन्स ऑफ द प्लांट ऑकर फॉर लिमिटेड पिरियड. पण काही जे ऑर्गन आहेत त्याची लिमिटेड पिरियडपर्यंत काय होत असते, ग्रोथ असते. फॉर एक्झाम्पल इन्क्रीज इन द साईज ऑफ लिव्हची साईज काय खूप मोठे वाढतात. आता केळीची पानं बघितलं तर खूप मोठी दिसतात, किंवा ही बिस्कसचे लीफ दिसतात ते तुम्हाला छोटे दिसतात. त्यांचं स्पेसिफिक ठरलेलं असतं, तेवढ्या साईजपर्यंत ते लीफ वगैरे वाढत असतात. फाइंड आउट डिफरन्स इन द ग्रोथ पॅटर्न्स ऑफ ट्रीज लाईक पीपल, बनियान, बॅम्बू, कोकोनट अँड मँगो. आता तुम्ही काय करायचं, तुमच्या परिसरामध्ये काय असेल, पिंपळाचं झाड असेल, बनियान ट्री असेल, बांबूचं ट्री असेल, किंवा कोकोनट तर माहिती सगळ्यांना, किंवा मँगो, आंब्याचे झाडं तर सगळ्यांकडेच असतात. त्यांचे ग्रोथ पॅटर्न लक्षात घ्या. त्यांची एक झाड कसं आहे, एक झाड कसं. तुम्ही जर याचं केळीचं झाड बघितलं किंवा कोकोनटचं झाड बघितलं असं डायरेक्ट सरळ वाढत असतं. मँगोचं अशा खूप साऱ्या ब्रांचेस. पीपल लीफ असं एकदम डेरेदार, असं बहारदार असा वृक्ष असतो. म्हणजे प्रत्येकाच्या ग्रोथ पॅटर्नमध्ये काय असतो, डिफरन्स असतो. प्लांट प्रोड्युसेस देअर ओन फूड थ्रू द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आता फोटोसिंथेसिस नक्की काय आहे चला समजून घेऊया. सगळ्यांना ही माहिती असणं गरजेचे. हा शब्द तुम्हाला आतापासून ते अगदी लास्टपर्यंत हा शब्द नेहमी ऐकायला मिळेल. फोटोसिंथेसिस म्हणजे काय, वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. पण कसं तयार करतात, ते हवेतून ऑक्सिजन घेतात. आता हे फोटोसिंथेसिस म्हणजे काय, हे जे वनस्पती असतात ते हवेतून काय घेतात, कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 घेत असतात. सूर्याकडून
काय घेतात, सनलाईट घेत असतात आणि त्यांचं किचन असतं. ते किचन म्हणजे काय, त्याचं लीफ हे काय आहे, वनस्पतींचं किचन आहे. आणि या लीफमध्ये काय प्रेझेंट असतं, क्लोरोफिल नावाचं पिगमेंट, हरितद्रव्य प्रेझेंट असतं. आणि या सगळ्यांची प्रक्रिया होते आणि वनस्पतींचं अन्न इथं तयार होत असतं. आणि हे अन्न तयार झाल्यानंतर त्यांच्या ज्या कॅपिलरीज आणि व्हेन्स आहेत त्याच्या थ्रू वनस्पतीच्या सगळ्या भागांकडे हे अन्न पाठवलं जात असतं. म्हणजे वनस्पती सुद्धा काय करतात, जसं तुमची मम्मी किचनमध्ये स्वयंपाक करते, तुमच्यासाठी जेवण तयार करते, तसं वनस्पती पण काय करतात, स्वतःसाठी स्वतःचं अन्न तयार करत असतात. आणि या प्रोसेसला आपण काय म्हणत असतो, वी कॉल इट इज फोटोसिंथेसिस, म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया, स्वतःचं अन्न स्वतः तयार करणे. बघा, ॲनिमल्स डिपेंड ऑन प्लांट्स अँड अदर ॲनिमल्स फॉर देअर फूड. पण आपण मात्र स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो. स्वतः जाऊन असं सूर्यप्रकाशात बसतो, चला सूर्यप्रकाश घ्या, कार्बन डायऑक्साईड घ्या, अन्न तयार करा, असं करतो का? नाही. आपण वनस्पती म्हणजे पालेभाज्या, फळं, धान्य, ते धान्य दळून आणतो, त्याचं पीठ बनवता, पीठपासून पोळ्या करतो. म्हणजे आपण स्वतः तयार करतोय का? नाही. वी डिपेंड ऑन प्लांट्स. आपण प्लांट्सवरती डिपेंड आहे. काही काय असतात, काही व्हेजिटेरियन असतात, काही नॉनव्हेज खातात, ते ॲनिमल्स म्हणजे फिशेस खातात किंवा चिकन वगैरे खात असतात. याच्यावरती पण काय करतो, आपण डिपेंड असतो. म्हणजे आपण स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. इन शॉर्ट, ओके, आपण दुसऱ्यावरती डिपेंड आहे. वनस्पती मात्र दुसऱ्यावरती डिपेंड नाही. द इंटेक ऑफ फूड रिझल्टिंग इन टू ग्रोथ अँड कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे अन्न तयार करणे, ग्रोथ होणं, हालचाल होणं, हे सगळे आहे सजीवांचे पहिले लक्षणं. सो आय थिंक तुम्हाला ह्या लेसनमध्ये ग्रोथ आणि डेव्हलपमेंट काय आहे आणि आपलं लेसन काय आहे ही कन्सेप्ट इथे क्लिअर झाली असेल. नेक्स्ट टॉपिक पटापट तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.